मुस्लिम समाजाला देण्यात आलेली 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर त्या विरोधात आता सकल मुस्लिम समाज एकवटत आहे. मात्र राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच आता आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. बीड येथे सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास अनेक संघटनांकडून पाठिंबा मिळत असताना सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटवतीने संपूर्ण पाठिंबा असल्याच्या संदर्भात एक पत्रक बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सोमवारी काढून मुस्लिम आरक्षण मोर्चास पाठिंबा दिला आहे. या पत्रकावर पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आणि राजकिशोर मोदी यांचे स्वाक्षरी आहे. हे पत्र आपण काढले असून त्यात काय हरकत आहे असे मोदी यांचे मत आहे. सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या अध्यक्षांना पाठिंबा देत असल्याच्या संदर्भातील या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणाची मागणी ही अत्यंत न्याय व सामाजिक समानतेसाठी आवश्यक आहे. त्यासाठी पाठिंबा जाहीर करत आहोत. समाजातील मागास व वंचित घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे असे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे म्हणणे आहे.